कर नाव काय तुमचं? नाथाची म्हणजे बोराडे. गाव कोणतं? गाव देवळे गाव. तर आता निवडणूक जे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू झालेल्या आहेत. हो. तर कुठल्या उमेदवाराची हवा वाटते? आता हवं म्हटलं तर आमच्या गावचा उमेदवार सुनताताई रोहिदास बोराडे 4 वर्ष सातत्याने सुखादुःखात फिरते आणि आज जे महिला आरक्षण आले आणि त्या अनुषंगातून देवळे गावची एक महिला सामान्य कुटुंबातली ती आज गोरगरिबांसाठी समाजात फिरते, म्हणजे पूर्ण हा गावच्या पाठीशी आहे. आणि या चालू वर्षामध्ये तिच्या पाठीमागं पूर्ण गाव येणार आणि मतदानही भरघोसपणे तिनं होणार. आज 90% मानल्यापेक्षा 100% गावच्या पाठीशी आहे. गावाचा पूर्ण पाठिंबा आहे, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु अजून दुसरे एक उमेदवार आहेत, तुम्हाला परिचित असेलच दुसरे उमेदवार. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा असते, तो मुद्दा नाही. पण आज आमचा गावचा उमेदवार आहे, हा गावचा अभिमान आहे. तेव्हा गाव हा पूर्णपणे सुनताताच्याच पाठीमागे राहणार, यात काही शंका राहणार नाही. सुनीताताईने काही समस्यांमध्ये तुम्हाला मदत केली असेल किंवा अडचणीच्या वेळेला किंवा तुमच्या काही रस्त्याच्या समस्या आहेत. तुम्ही पहिली गोष्ट तुमच्या देवळे गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे की पाणी प्यायला भेटत नाही उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे, ती गोष्ट मान्य आहे. सुनताताई आज त्या प्रोग्राममध्ये उतरते. इथून पुढं तिला पद भेटला तर ती त्या गोष्टी करू शकते ना. पण आज तिच्या का कुठल्या अधिकारानं आम्ही मागू शकतो? समाजाने तिला पुढं न्यायला पाहिजे. आज जिल्हा परिषदेला तिला खुर्ची दिली पाहिजे आणि समाजाने तिला मोठं केलं तर ती समक्ष पाणी तर काय, पण ती सर्व सामान्यसुद्धा कुटुंब उभा करू शकते ती महिला. अशी महिला आहे ती. दुसरे उमेदवार महिलांडे हे सुद्धा प्रतिस्पर्धी आहेत, ते चांगले शिक्षण आहे त्यांचं, लोकांच्या त्यांच्याबद्दल पण आहेच की, काम आहेतच की. मान्य तुमचं शिक्षण, जर तुमचं म्हणणं आहे बा शिक्षण मान्य आहे, पण ते काय शिक्षण पाहिलं असं नाही. ज्याला बुद्धी आहे, ज्याला डोकं आहे, राजकारणामध्ये शिक्षण पाहिलं असं काही नाही. बुद्धीनं सुद्धा आता काही आम्ही सुद्धा पाहतो, 17-18 वर्ष आम्ही सुद्धा राजकारणामध्ये आहेत. पण सर्वच राजकीय क्षेत्रामध्ये असे शिकलेले आहेत असं अनुभव नाही आहे. आम्ही सुद्धा पाहतो ना, जे राजकीय क्षेत्रामध्ये जे आहेत ते त्यांचं काय असं पूर्ण शिक्षण नाही आहे. थोडं म्हणजे प्रत्येकाचा माइंडच घेऊन, प्रत्येकाचं डोकं वापरून किंवा प्रत्येकाची बुद्धी वापरून त्यांनी ते राजकारण केलेलं आहे. तुम्ही या निवडणुकीत उमेदवाराला काय आव्हान करणार मग? या उमेदवाराला एवढं आव्हान का आमचा पूर्ण गावचा पाठिंबा आहे या उमेदवाराला, यात काही शंका नाही. आणि 100% हा उमेदवार सुनताताई रोहिदास बोराडे हे 100% निवडून येणार म्हणजे येणार, यात काही शंका नाही.